भारत-पाक क्रिकेट सामन्याला ठाकरे गटाचा विरोध। राज्यभरात माझं कुंकू माझा देश आंदोलन। केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। टीम इंडियाला पाकसोबत मॅच खेळायची नाहीये, मात्र जय शहा क्रिकेटपटूंवर दबाव टाकत आहे। राऊतांचा आरोप, तर अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचं रक्त असल्याचं विधान। भारत-पाक सामन्याला काँग्रेसचाही विरोध। शहीदांच्या रक्ताची किंमत सरकारला नाही का? माजी मंत्री यशोमती ठाकूरांचा सरकारला टोला। भारत-पाकिस्तान सामना व्हायला नको, आसावरी जगदाळेची भारत-पाकिस्तान मॅचवर प्रतिक्रिया। पहलगाम हल्ल्यात संतोष जगदाळेंची झाली होती हत्या। भारतीय क्रिकेटपटूंच्या तोंडाला काळं फासणार, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचं वादग्रस्त वक्तव्य। आंदोलक ओबीसींवर गुन्हा दाखल केल्यानं ओबीसी नेते आक्रमक, पोलिसांना पुढे करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारवर गंभीर आरोप। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका। मराठा ओबीसी मुद्दा पेटवण्याचं काम, आव्हाडांचं वक्तव्य। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणी 4 जण अटकेत। आंदेकर कुटुंबातील 4 जणांना ठोकल्या बेड्या, पुणे पोलिसांनी गुजरातमधून केली अटक। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या, भिवंडी ते नवी मुंबईपर्यंत कार रॅलीचं आयोजन। खासदार सुरेश म्हात्रेंच्या नेतृत्वात रॅली। कल्याणमधील तहसीलदार अमित पुरींची मुजोरी, तहसीलदारांकडून आदिवासींना वाईट वागणूक। अमित पुरींच्या मुजोरीचा व्हिडिओ व्हायरल। हत्या प्रकरणातील आरोपीचा जिल्हा रुग्णालयात शाही पाहुणचार। अहिल्यानगरमधील धक्कादायक प्रकार, गणेश उच्च रुग्णालयात मौजमजा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। नवी मुंबईत हुल्लडबाज तरुणांचे जीवघेणे स्टंट, धावत्या कारमध्ये खिडकीवर बसून स्टंट। बेलापूरमधील व्हिडिओ व्हायरल। आशिया चषकात भारत-पाक एकमेकांना भिडणार, पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारत-पाक क्रिकेट सामना। क्रिकेट प्रेमींपासून विरोधकांसह अनेकांचा सामन्याला विरोध, तर काही ठिकाणी होम हवन। तुळजाभवानी मंदिराच्या दर्शन पासच्या रकमेत वाढ, नवरात्रीत 200 रुपयांचा दर्शन पास 300 रुपयांना, तर 500 रुपयांचा पास आता 1000 रुपयांना मिळणार।